श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आज एकदम महत्वाची व्हिडिओ घेऊन आले. हे बरेच वेळा काय होतं, आपल्याला काही बाधेसाठी किंवा काही आपण कुठल्याही केंद्रात सेवा घेतली किंवा आपण कोणाला हे केलं तर आपल्याला नवनाथांची सेवा करायला लावता आणि नवनाथांची सेवा करायला लावतात. नवनाथाचा ग्रंथ मोठा असतो, परंतु आजकाल धावपळीच्या युगामध्ये आपल्याला तेवढे 7-9 दिवस वाचन करायला वेळ नाही. आपण नोकरी वगैरे करत असाल किंवा आपल्याकडे तेवढा वेळ नसतो. एवढे 7 दिवस कधी कधी कोणाकडे जे आपले 7 दिवस आपल्याला नियम पाळावा लागते, सगळे 7 दिवसात पथ्य वगैरे पाळावं लागतं, ह्याला वेळ नसतो किंवा होणार नसतं. म्हणून मग आपल्याला काही आपल्या केंद्राने एक छोटस नवनाथ भक्तिसार काढलेला आहे. बघा, हे छोटासा ग्रंथ काढलेला आहे. आता हा ग्रंथ तुम्हाला थोडा उलटा दिसतोय, परंतु हा नवनाथ भक्तिसार हे नाव आहे. हे छोटा आहे बघा, हे 900 ओळींचा हा छोटा ग्रंथ आहे, 900 ओळींचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हे कसं वाचायचं ते सांगणार आहे. तर बघा, त्याचा माझा फार पूर्वी जुना व्हिडिओ आहे तसा, परंतु आता पुन्हा सांगते. तर हा एक नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे. हा 900 ओळींचा आहे, 9 अध्याय आहे याचे. आता हे 9 अध्याय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला वाचन सुरुवात कशी करायची, आपल्याला जसं आपण मोठे नवनाथ ग्रंथ वाचतो त्याचे जेव्हा जसे पथ्य असतात, नियम असतात, तसेच याला पाळायचे. परंतु याचं कसं आहे, ज्या दिवशी वाचलं त्याच दिवशी आपल्याला पाळायचे, आपल्याला रोज पाळायचं नाही. तुम्ही जर रोज वाचलं, जेवढे दिवस वाचाल तेवढे दिवस, आणि हे एका वेळेला वाचन होऊन जातं. 1.5 तासात वाचन होतं पूर्ण. त्यामुळे एवढं काही त्याला अवघड जात नाही याला. आणि फक्त 12 ते 12:30 वाचायचं नाही, बाकी तुम्ही रोज कधी पण वाचू शकता. फक्त 12 ते 12:30 तेवढं पाळायचं असतं. आणि दुसरी गोष्ट अजून एक आहे, की याला एक आहे, काळं घालायचं नाही. कपाळी कुंकू, स्त्रियांनी कपाळी कुंकू लावून वाचन करायचं आहे. त्यानंतर आणखी एक आहे याचा नियम, की म्हणजे गाठ वगैरे नसावी. म्हणजे जेव्हा आपण याचा असेल की मोठा नवनाथ असेल तर नवनाथाला एक 2च नियम आहे वाचण्याचे, की वेणीला गाठ नसा. आता पण ही जी वेणी घालतात बघा, आपण अशी वेणी घालतो, महिला अशी वेणी घालता, तर ही वेणी म्हणजे आडी असते. म्हणून शक्यतो घरी असेल तर तुम्ही वेणी न घालता मग असं चाप वगैरे लावून घ्यायचं, म्हणजे मोकळे ठेवायची गरज नाही, पण चाप वगैरे लावून घ्यायचा, वेणी नको घालायला. त्यानंतर शक्यतो हेच करायचं, म्हणजे नाडी वगैरे गाठ वगैरे नसेल, एवढं थोडक्यात एवढं लक्षात घ्यायचं. बाकी पुढचं मी काही सांगत नाही, तुमच्या लक्षात येऊन जाईल गाठ नसेल. आणि पुरुषांनी असेल का स्त्रियांनी असेल, चांबड्याची कुठली वस्तू घ्यायची नाही. आता स्त्रियांकडे तर नसतं चांबड्याचं काही, पुरुषांकडे असतं, बेल्ट असतो कमरेला किंवा पाऊच असतं बघा, ते काय म्हणतात, व्हायलेट म्हणतात, तर ते असतं, तर ते चांबड्याचं असतं. त्यामुळे ते जवळ नाही ठेवायचं. कुठलं पण नवनाथ पारायण करत असो किंवा दुर्गा सप्तशती असो किंवा नवनाथ गुरुचरित्र असो, ह्याला आपल्याला ते चांबड्याची वस्तू जवळ ठेवायला नाही चालत. त्यानंतर स्वामींचे पण शक्यतो स्वामींची सेवा करताना पण नाही ठेवायचं चांबड्याची, कारण की चांबड्यातून आहे ना, आपल्याला चांबड्या जवळ असले की आपल्याला जी सात्विक ऊर्जा आपल्या जवळ येत नाही. बरं, आता तुम्हाला हे सांगितलं, आता याचे नियम झाले. आता आपल्याला काय करायचं, ते कसं वाचायचं. आता हे बघा, हे आहे पहिलं पान आहे याचं. पहिलं पान आहे इथं आपलं. हे हा जो फोटो आहे ना, हे त्र्यंबकेश्वरला जे आपलं गुरुपीठ आहे ना, गुरुपीठावर मध्ये ही स्वामींची मूर्ती आहे, त्याचा फोटो आहे हा. त्यानंतर हे नवनाथ भक्तिसार अध्याय, हे सॉरी पहिलं पेज आहे. त्यानंतर इथे त्यांनी थोडी प्रस्तावना दिलेली आहे. त्यानंतर ग्रंथाची पद्धत दिलेली आहे, ग्रंथ कसं वाचायचं ही पद्धत त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर बघा, सुरू होतं स्वामीस्तवन. इथं स्वामीस्तवन सुरू होतं. आपल्याला हे स्वामीस्तवन वाचायचे. स्वामीस्तवन वाचलं की मग नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे, एक माळ नवार्णव मंत्र जप करायचा आहे आणि एक माळ शाबरी मंत्र जप करायचा आहे. आता श्री स्वामी समर्थ मंत्र माहिती आहे, पण नवार्णव मंत्र कोणता आहे? नवार्णव मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा नवार्णव मंत्र आहे. हा नवार्णव मंत्र एक माळ जप करायचा. त्यानंतर शाबरी मंत्र, शाबरी मंत्र कोणता आहे? ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. हे आता सांगावं लागतं, कारण की मला मागे बरेच दिवस झाले एका ताईने तेव्हा मला कमेंट केली, ती ताई शाबरी मंत्र कोणता,
म्हणजे मी ही व्हिडिओ फार पूर्वी टाकलेली होती तेव्हा, म्हणून मी आज आवर्जून तो मंत्र सांगते. शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः आहे. त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष आहे, इथं दिलेलंच आहे. गणपती अथर्व शीर्ष वाचायचं आहे. मग गणपती अथर्व शीर्ष झालं की मग नवनाथांचा मंत्र येतो. गोरक्ष जालिंदर चरपट्टाच्छ अडभंग काणिफ मच्छिंद्राद्या चौरंगी रवणक भत्री संज्ञा भूम्या बभ नवनाथ सिद्ध्या, असं तो मंत्र आहे. हा मंत्र 9 वेळा म्हणायचा आहे. आणि संकल्प दिलेला आहे बघा, इथं संकल्प पण दिलेला आहे. तुम्ही पुस्तक जवळ घेतलं ना, तुम्हाला दिसेल हा संकल्प आहे. हा संकल्प पण आहे, ओम नमो शाबरी शक्ती मम अरिष्ठ निवारे मम अमुक कार्य सिद्ध कुरु कुरु स्वा. आता ओम श्री शाबरी शक्ती, आता मम अरिष्ठ म्हणायचं, मम अमुक कार्य, आता तुम्ही ज्या कामासाठी करता आहेत तो संकल्पामध्ये ते म्हणायचं. संकल्प आवर्जून लक्षात ठेवा. संकल्पामध्ये काय म्हणायचं आहे, जिथे मम अमुक कार्य आहे, तुम्ही कुठल्या कार्यासाठी ते पाठ करताय ते सांगायचे इथं. समजा तुमचं असेल, समजा काही असेल बाधा निवारणासाठी किंवा एखादं काम पैसे अडकले किंवा काही असेल तुमचं जे असेल त्याच्यासाठी कार्य सिद्ध कुरु कुरु स्वाहा असं म्हणायचं. हा संकल्प करायचा. नंतर आपल्याला अध्याय प्रारंभ आहे, 1 ते 9 अध्याय वाचन करायचे आहे बघा. 1 ते 9 अध्याय पूर्ण करायचे आहे. आणि 1 ते 9 अध्याय वाचन झाल्यानंतर पुढे शाबरी कवच आहे. हे अध्याय तो नवा अध्याय संपतो आणि मग हे शाबरी कवच आहे. हे शाबरी कवच पण वाचायचं. शाबरी कवचची सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे मी, कारण की मागे एका ताईने मला सांगितलेलं आहे. ते मला म्हणजे आठवण राहते, पण जेव्हा व्हिडिओ बनवते तेव्हा विसरून जाते. तर मी आज आठवणीने ते व्हिडिओ बनवणार आहे ती. तर शाबरी कवच वाचायचं. शाबरी कवच अवश्य वाचायचं, कारण की नवनाथाचा जो आपण हा ग्रंथ वाचला ना, त्याची पॉवर वाढते. शाबरी कवच मध्ये खूप मोठी ऊर्जा, खूप शक्ती आहे. तर जर आपण शाबरी कवच वाचलं ना, तर आपल्या नवनाथाची पॉवर वाढते आणि जे काम तुम्ही ज्या कामासाठी करताय ते काम तुमचं लवकर होतं. तर असा हा नवनाथांचा ग्रंथ आहे, असं वाचन आहे. आता याचे पाठ कसे करायचे, याचे पाठ साधारण आपल्याला 36 पाठ करायचे असतात. 36 पाठ केले म्हणजे काय होतं, कमीत कमी जे आपले नवनाथांचे मोठा ग्रंथाचे 3 पारायण जेव्हा आपण करतो ना, त्याला जेवढी पुण्य लागतं, जेवढी फलश्रुती त्याची मिळते, तेवढी याची 36 पाठ केल्यानंतर मिळते. याचा अर्थ काय झाला, नवनाथाचं मोठं पारायण 1 पारायण केल्यानंतर जेवढी फलश्रुती मिळते, तेवढी याची 9 पाठ केल्याने फलश्रुती मिळते. परंतु गोष्ट अशी असते की तो 1 पाठ करण्यासाठी आपल्याला 7 किंवा 9 दिवस कदाचित वेळ नाही भेटत ना, म्हणून हे आपण अधून-मधून वाचू शकतो. मग शनिवारी, अमावास्येला किंवा आपल्याला वाचलं, आज वाटलंय वाचून घ्यायचं, उद्या वेळ नाही, आपल्याला कुठे जायचंय, मग ठीक आहे, मग परवा वाचता येईल, असं आपल्याला याला करू शकतो. परंतु हे एका वेळेला पूर्ण वाचायचे, म्हणजे तेव्हा तुमचा तो पूर्ण पाठ होईल. असं नाही चालणार की आज अर्ध वाचलं, उद्या अर्ध वाचलं, असं नाही. किंवा आज थोडं वाचलं, आत्ता थोडं वाचलं, संध्याकाळी थोडं वाचलं. शक्यतो असं करायचं नाही. पूर्ण एका बैठकीतच वाचायचं. परंतु असं नाही की आता तुम्हाला समजा, उदाहरणार्थ एका ताईचा अनुभव सांगते की तुमच्याकडे असं काही छोटे मुलं वगैरे आहे, मग तुम्हाला कधी उठावं लागलं छोट्या मुलांसाठी, छोटे मुलं असले की उठावं लागतं, काही त्याला खायला दे रे, किंवा काही त्याला शी सू करायची, असं काही असेल तर मग उठावं लागतं. तर असं जर इमर्जन्सी असेल तर तेवढं तेवढं तुम्ही उठू शकतात. परंतु शक्यतो एका वेळेला करा असं. परंतु अशी जर गरज असेल तर उठू शकतो. एका ताईचं खूप डेंजर त्यांनी म्हणजे सांगितलं, की त्या ताईची मुलगी ती 3 एक 2-2.5 वर्षाची होती आणि त्या 2-2.5 वर्षाची होती आणि ह्या दुर्गा सप्तशती पाठ करत होत्या आणि आपण सांगतो आता पाठ वाचलं म्हणजे एक पूर्ण वाचला की एक पाठ होतो. तर त्यांना त्या मुलीला शी आली, त्या उठतच नव्हत्या. त्या मुलीने खूप वेळा सांगितलं, थांब, थांब केलं. शेवटी त्या मुलीने घरात शी करून दिली. मग त्यांना नाईलाजाने उठावं लागलं. नाईलाजाने उठावं लागलं. मग नंतर खूप रडायला लागल्या, की माझ्याकडनं पाप झालं ताई, माझ्याकडनं पाप झालं, मला उठावं लागलं मध्ये, असं झालं तसं झालं. तर असं पाप लागत नाही. तर फक्त आपण ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या, की कधी-कधी अशी गोष्ट असली तर उठावं लागतं. तर तेवढं आपण समजून घ्यायचं. देवालाही समजतं. ते पण काही कुठे आपल्याला लगेच काय हे घेऊन काठी घेऊन मारणार नाहीये, की तुम्ही असंच का इमर्जन्सीला पण तुम्ही काय हे केलं. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपला परिवार बघून आपल्याला सेवा करायची आहे. आपल्या परिवाराला सांभाळून सेवा करायची आहे आपल्याला.
कुठल्याही म्हणजे गोष्टीचा कोणालाही त्रास होणार नाही अशी सेवा करायची आहे. आणि छोटे मुलं असेल तर ह्या गोष्टी कराव्या लागतात. आपल्याला छोटे मुलं सांभाळून किंवा सगळं सांभाळून करायचं आहे. त्यामुळे असं नाही. परंतु एक सांगायचं की आता तुम्ही सकाळी 4 अध्याय वाचले, मग संध्याकाळी 4 वाचणार किंवा संध्याकाळी 5 वाचणार किंवा दुपारी 5 वाचणार, तर असं नाही करायचं. तर तुम्ही ठीक आहे, असं आता वाचताना शक्यतो उठवायचं नाही. परंतु जर अशी इमर्जन्सी आली तर उठवू शकतात. तसं काही घाबरण्याचं काम नाही. कुठलेही देव आपल्याला अशी शिक्षा करत नाही. माफी मागून घ्यायची. आपल्याला इमर्जन्सीला उठावं लागलं तर माफी मागून घ्यायची आणि त्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम संध्याकाळी वाचून घ्यायचं. तर एवढं करायचं आहे. त्यामुळे अजिबात अशी सेवा करायची आणि आनंदाने करायची. अशी दडपण घेऊन सेवा करायची नाही. मनावर कुठलंही दडपण ठेवून सेवा करायची नाही. असे खूप नियमाचं दडपण ठेवून सेवा करायची नाही. कारण की कसं आहे, नियम पाळायचे, परंतु ते नियम असे पाळायचे की आपल्यावर दडपण येणार नाही, असे नियम पाळायचे आपल्याला. की असं नाही की आता हे नियम म्हणजे एकदम कडक नियम आणि एकदम आपले म्हणजे अशक्य गोष्टी आपण पाळायच्या, असं कधी करायचं नाही. आपलं एवढं लक्षात ठेवायचं आहे. तर असं नवनाथ ग्रंथाचे हे महत्व आणि आहे. म्हणजे 36 पाठ करावं लागतं. म्हणजे तुमचे जेव्हा तुम्ही याचे 36 पाठ केले की मोठे 3 पारायण होतात. मग तुम्हाला जर वेळ नसेल 7 ते मोठं पारायण करायला, तर तुम्ही हे पाठ करू शकतात आणि याचे सुद्धा खूप छान अनुभव येतात. परंतु जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही मोठंच करा. एक करा 7 दिवसाचं. तर त्याचे पण खूपच म्हणजे त्याच्या तर शेवटी तो मोठा ग्रंथ आहे, तर त्याचे तर आहेचच अनुभव, त्याचे रिझल्ट आहेचच. पण हे जे आहे धकाधकीच्या जीवनात ज्यांना वेळ नाहीये तर पूर्ण वाचायला, त्यांच्यासाठी आपल्या मार्गाने हे काढलेलं आहे. त्यामुळे आपण हा पाठ करू शकतात आणि याचा सुद्धा अनुभव घेऊ शकतात. आता हे कशासाठी करायचं याचा व्हिडिओ पुढे बनेलच. परंतु एक थोडक्यात सांगते. नवनाथांकडे शाबरी विद्या आहे. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या विद्या आहे आणि देवी देवतांनी सगळ्यांनी त्यांना विद्या दिलेली आहे. त्यामुळे कुठलंही काम तुम्ही नवनाथांना स्मरून किंवा कुठल्या कामासाठी नवनाथांची सेवा केली तर तुमचं ते काम होणार. कुठलीही बाधा तुम्हाला असेल तरी तुम्ही त्याच्यासाठी नवनाथांची सेवा केली तर ती बाधा तुमची 100% जाणार म्हणजे जाणार. असं म्हणजे महान ग्रंथ आहे नवनाथ ग्रंथ. त्यामुळे आपण आपल्याकडे नेहमी म्हणजे संग्रहित असावा. हा छोटा पण असावा, मोठा पण असावा. कधी वाटलं आपल्याला छोटा वाचावा तर छोटा वाचू शकता. मग आता एखाद दिवशी आठवलं तुम्हाला, आता आज काही गुरुवार आहे, आज मला काही हे नाही, आज माझं काम पण लवकर आवरलं, चला मी आज नवनाथ वाचते, असं पण वाचू शकता. ह्या छोट्या ग्रंथाचं काही तसं नाहीये. आणि फक्त एवढंच आहे, ज्या दिवशी वाचलं त्या दिवशी परान्न खायचं नाही. शक्यतो कुठलंही आपण पाठ केलं ना त्या दिवशी परान्न खायचंच नाही. कारण की काय होतं, कुठलाही पाठ केला ना त्याच्यातून आपल्याला एक सात्विक ऊर्जा मिळत असते. आणि जेव्हा आपण परान्न खातो म्हणजे दुसऱ्याचं अन्न खातो, तेव्हा आपली जी सात्विक ऊर्जा आहे त्याला ट्रान्सफर होत असते. म्हणून मग आपल्या ऊर्जेत मग काय होतं, घट होती ना. म्हणून त्यासाठी आपण नेहमी आणि आवर्जून सांगत असतो की जेव्हा काही आपण सेवा करतो तेव्हा आपण कोणाचंही परान्न खायचं नाही. असो, आज इथेच थांबू. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नवनाथाचा पाठ कसा करायचा हे समजलं आहे. आता शाबरी कवचवर एक व्हिडिओ बनवणार आहे. त्यानंतर तुम्ही ती व्हिडिओ पण बघून तशी पण सेवा करा आणि ही जी व्हिडिओ आहे ही आपण अवश्य सेव्ह करून ठेवा. इतरांनाही पाठवा. म्हणजे ज्यांचे पण मनामध्ये नवनाथ ग्रंथाविषयी जी भीती आहे, जे पथ्य नियमाविषयी जी भीती आहे ती निघून जाईल आणि त्यांना पण नवनाथ पारायण करण्याची किंवा नवनाथ पाठ करण्याची इच्छा होईल. आणि जेव्हा ते तुमचा व्हिडिओ म्हणजे तुम्ही पाठवलेले व्हिडिओ बघून नवनाथ पाठ करतील, तर तेव्हा त्यांनी केलेलं नवनाथ पाठाचं असेल किंवा पारायणाचं असेल तर त्याचं 10% तुम्हाला अवश्य पुण्य मिळेल. म्हणून आपण नक्की ही व्हिडिओ शेअर करा. तर असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.